या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की ते आता पूर्णाजीला वाईट वाटलेलं असतं. ती म्हणत असते की हे सगळं खरंच खूप विचित्र घडलंय आणि रविराज असा निघून गेलाय म्हटल्यावरती मला आता कशातही इंटरेस्ट नाही. त्याच वेळेला आता इथे लगेचच पुढे पूर्णाजीचं म्हणणं ऐकल्यावरती रविराज म्हणतो की प्लीज आई जरा वाईट वाटून घेऊ नकोस, आपण बघूया ना काहीतरी. त्यावेळेला आता इथे अर्जुन हा आईजवळ उभा असतो. त्यावेळेला आता लगेचच पुढे कल्पना म्हणते की मला माफ करा, काय आहे ना पूर्णाई, जर मला वाटलं असतं ना की अगोदर असं काहीतरी घडलं असतं आणि जर या अशा पद्धतीमुळे कोणालाही वाईट वाटलं असतं आणि मी जर सायलीच्या माहेरी बोलवलं तर तुम्हाला इतका त्रास होईल, तर मी कधी कोणाला बोलवलंच नसतं. मला माहीत नाही इतकं सगळं वाईट घडेल आणि इतक्या चांगल्या दिवसाचा असा शेवट होईल. त्याच वेळेला मग आता इथे अर्जुन म्हणत असतो की नाही मम्मा, याच्यामध्ये तुझी काहीही चूक नाही, याच्यात तू काही केलं नाही आहेस आणि खरं बघायला गेलं तर तू सगळं जे करतेस ते सगळ्यांच्या चांगल्यासाठी करतेस आणि ज्यांना हे आवडत नाही ते लोक निघून गेले असतील, मग तू स्वतः त्रास कशाला करून घेतेस मम्मा, असं तो म्हणत असतो. त्याच वेळेला आता इथे लगेचच पुढे अर्जुन म्हणतो की इनफॅक्ट मलाही आवडलं आहे की तू हे सगळं अधिक मासाचा वाणाचा वगैरे करतेस आणि हे सगळे रिच्युअल्स मला खरंच आवडत आहेस आणि तू जे करतेस ते मला आवडतं आहे. मग आता इथे हे सगळं म्हटल्यावरती लगेचच पुढे सायली म्हणते की प्लीज पूर्णाजी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका ना. आणि त्याच वेळेला आता सायली म्हणायला लागते की आजी तुम्ही कुठे चालला आहात. त्याच वेळेला आता इथे कुसुमताई वाणाची तयारी करत असते तेव्हा पूर्णाई निघून जात असते. पूर्णाई म्हणत असते की नको, मला हे सगळं नाही बघायचं, तुमचं चालू देत, तुम्हाला सगळ्यांना आनंद वाटत असेल. त्याच वेळेला मग आता सायली हात जोडून म्हणते की पूर्णाजी प्लीज तुम्ही तुमच्या नातवाच्या पहिलं वाणासाठी थांबणार नाहीत का, त्याचं अधिकाचं पहिलं वाण आहे त्याच्यामुळे तुम्ही थांबावं अशी माझी विनंती आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो पूर्णाजी प्लीज थांब ना, माझं पहिलं असं वाण देत आहेत मला, जावयाचं पहिलं वाण मिळतं आहे, तर मग तू प्लीज इथे थांब ना. त्याच वेळेला रविराजांची आपण माफी मागूया असं प्रताप म्हणतो आणि पूर्णाजीला बसायला सांगतो. तर आता इथे सायलीला देखील पाटावर बसायला सांगितलं जातं. अर्जुन आणि सायली पाटावर बसले असतात आणि आता इथे हे सगळं बघत असताना प्रताप मात्र मुद्दामच चिडून हे सगळं बघत असतो आणि पूर्णाजीलाही हे आवडत नसतं. आता इथे हे सगळं चालू असताना अर्जुन म्हणत असतो की वाव, हे सगळं खरंच खूप छान आहे, मला खरंच खूप बरं वाटतं आहे. आणि त्यानंतर मग आता इथे कुसुमताई ही अर्जुनला तिळा लावते आणि त्याची ओवाळणी करत असते आणि त्यानंतर जे अधिकाचं वाण असतं ते त्याच्या हातामध्ये देते. आणि मग आता इथे सायलीची देखील ती ओवाळणी करते आणि सायलीला देखील ती हळद कुंकू लावते आणि सायली आता हे सगळं बघून खूप खुश असते. हे सगळं असं सुरू आहे म्हटल्यावरती तिला जरा काळजी वाटत असते की नेमकं हे सगळं कुसुमताईने कसं मॅनेज केलं असणार हे तिच्या मनामध्ये सुरू असतं. त्याच वेळेला आता इथे अर्जुन आणि सायली दोघांनाही तो आता इथे अधिकाचं वाण दिलं जातं. आणि मग आता इथे लगेचच पुढे आजी म्हणते की ठीक आहे तुमचं झालं असेल तर मी निघते. त्याच वेळेला आता सायली म्हणते की नाही थांबा ना अजून पूर्णाजी. आणि मग त्याच वेळेला आता इथे आजी पुन्हा म्हणते की कसं आहे ना, काही जणांची मनं दुखावल्याने कल्पना तुला बरं वाटलं असेल ना, आता तू ही मनं जोडतेस पण जी मनं दुखावली त्याबद्दल तुला काही वाटत नाही का, असं सरळ आता इथे पूर्णाजी ही कल्पनावर आरोप लावते. कल्पना म्हणते की हे बघा कसं आहे ना पूर्णाई, काही झालं तरीही हे सगळं मी काही मुद्दाम घडवलं नाही, मला फक्त इथंच हवं होतं की माझ्या मुलांचं सुख हवं होतं. आणि त्याच्यामध्ये आता इथे काही गोष्टींना काही लोकांना वाईट वाटत असेल तर आपण त्याला काय करायचं. प्रत्येक वेळेला जेव्हा रविराज भाऊजी इथे येतात अर्जुन शांत असतो किंवा ते सायलीचा देखील अपमान करतात, पण ते दोघंही त्याच्यावर काहीही बोलत नाहीत आणि कधीही आवाज उठवत नाहीत. बिचारे ते ऐकूनच घेत असतात, पण प्रत्येक वेळेला असं किती वेळा चालणार ना. आणि ते दोघंही ऐकतात म्हणून त्यांनी किती वेळा बोलावं असं सगळं आता इथे ही म्हणत असते. मग आता इथे हे ऐकून आता म्हणायला लागतो की कल्पना तू काय बोलतेस, तुला कळतंय का. त्यावेळेला मग ती म्हणते की हो मी काय चुकीचं म्हणाली, प्रत्येक वेळेला सायली आणि अर्जुननेच का अपमान सहन करायला हवा. आणि मग आता इथे लगेच पूर्णाजी म्हणते की ठीक आहे चालू तुझ्या मनासारखं. तेव्हा आता पूर्णाजीला ती म्हणत असते की हे बघा कसं आहे ना की माझ्यातली आई माझ्या मुलांना आनंद हवी म्हणून सतत झटपटत असते आणि माझ्यातली सून देखील तुमचं कधीही बोलणं पडू नये म्हणून झिजत असते. मला खरंच कळत नाही या सगळ्यामध्ये माझी काय चूक आहे. माझ्या मुलांसाठी मी धडपडते आणि तुमचा शब्द पाळण्यासाठी देखील मी झिजते, तर या सगळ्यामध्ये मला असं वाटत नाही की माझं कुठेतरी चुकत असेल. मला आई म्हणून माझी मुलं आनंदात राहावीत याच्यात काय चूक वाटत नाही आणि मला काय वाटत नाही की मी याच्यामध्ये चुकली आहे. सगळ्यांचं चांगलं व्हावं, सगळ्यांचं भलंच व्हावं या हेतूनच मी सगळं करत आली आहे, मग तुम्ही का मला वाईट धरताय. असं सगळं आता इथे कल्पना म्हणून रडत असते. त्याच वेळेला सायली आता तिच्याजवळ येते आणि म्हणते की प्लीज तुम्ही रडू नका ना आई, आम्हाला माहिती आहे की हे सगळं चांगलं झालेलं आहे आणि जर मला माहीत असतं की हे सगळं होणार आहे आणि कुसुमताई इथे येणार आहे तर मी तिला इथे येऊच दिलं नसतं. त्यावेळेला अर्जुन म्हणतो की नाही कुसुमताईंच्या इथे आल्याने काही झालेलं नाही, कुसुमताईमुळे ते काही झालं नाही, काही चांगलं आहे ते आपण एक्सेप्ट करायला हवं आणि खरं तर हे सगळे रिच्युअल्स आपण एक्सेप्ट केलेच पाहिजेत.
आणि जसं रविराजांचं झालं तसंच माझं झालं, त्याच्यामुळे मला वाटत नाही की आणखी काही चुकलं आहे. त्यावेळेला आता इथे पुन्हा सायलीला पाटावर बसायला कुसुमताई सांगते आणि म्हणते की आणखी काही पद्धत राहिली आहे. अनारसे आणि धोंडे देखील द्यायचे असतात. त्याच वेळेला मग आता इथे जेव्हा ती अर्जुनला खायला अनारसा देते तेव्हा अर्जुन तो घास खातो आणि ते अनारसे अशक्य खारट असतात. त्याच वेळेला मग आता इथे अर्जुन हा रागाने कुसुमताईंकडे बघत असतो. अर्जुनला समजलेलं असतं की कुसुमताईने त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून हे सगळं केलेलं आहे. आता अर्जुन म्हणत असतो की वा वा, अप्रतिम झालेत अनारसे, एकदम मस्त कुसुमताई, खरंच खूप छान, असे टेस्टी मी कुठेच खाल्ले नव्हते. तेव्हा आता लगेच अस्मिता म्हणायला लागते की हो ना, बघितलं का पूर्णाजी, आपल्या इथेही छान असे अनारसे बनवले जातात. पण कसं आहे, आश्रमातल्यांनी सारं फक्त शिंकलं तरी तरीही अर्जुन त्यांचं कौतुक करत असतो. त्याच वेळेला आता इथे अर्जुन तो अनारसा खायला सायलीला देतो. तेव्हा कुसुमताई म्हणत असते की नको, सायलीला मी दुसरा देते. तेव्हा आता इथे अर्जुन मुद्दाम तो खायला देतो आणि सायलीलाही कळतं की अनारसा हा खारट झालेला आहे. तेव्हा कल्पना म्हणते की अरे सांगा कसा झाला आहे तो, दोघंही एकमेकांना नुसत्या खानाखुना कसल्या करत आहात. त्याच वेळेला आता इथे हे सगळं पाहिल्यावरती अश्विन येतो. अश्विन म्हणतो की मला पण अनारसा खायचा यार, किती छान झाला आहे, दोघंही कौतुक करतायत. मग आता इथे अनारसा जेव्हा तो घ्यायला जात असतो तेव्हा आता कुसुमताई म्हणते की हा तुम्ही ताटातल्या घ्या. मग अर्जुन देखील म्हणत असतो की हो, तो नैवेद्याचा मीच खाईन. आणि आता इथे जो ताटातला अनारसा असतो तो तो अश्विन खातो आणि त्याचं कौतुक करू लागतो. आणि हे सगळं पाहून आता इथे तिला म्हणजेच आजीला आणि अस्मिताला राग येत असतो. आणि मग त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे धोंड्याचा जो पदार्थ असतो तो ती खायला देते आणि तो गोड असतो, त्याच्यामुळे तो खाल्ल्यावरती म्हणतो की वा, हे तर गोड दिलं आहे, छान आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेला खायला जातो तेव्हा दाताखाली दगड यायला सुरुवात झालेली असते, कडक कडक. मग आता इथे दोनदा असं झाल्यावरती अर्जुन म्हणतो की याच्यामध्ये खडा आहे. त्याच वेळेला आता इथे लगेचच पुढे आता कुसुम खूप मजा घेत असते. आणि आता इथे विमल म्हणते की काय आहे ना, ते झालं असेल चुकून, कधी कधी हरभऱ्याची डाळ निवडताना एखादा खडा राहून जातो, आमच्याकडूनही राहतो, परत तो तिसरा घास खातो तेव्हा तो खडाच लागतो. तेव्हा आता कुसुम म्हणते की काय आहे ना, हे मुद्दाम केलं जातं, जावयाला देताना त्याच्यामध्ये धोंडा ठेवला जातो म्हणूनच तर त्याला धोंड्याचा मास असं म्हटलं जातं. त्यावेळेला आता अस्मिता म्हणते की हो, हे काही ऐकायला मिळतं हा आजकाल नवीन. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की नाही, असते एकेकाची पद्धत, काही प्रत्येकाच्या पद्धतीच आपल्याला ठाऊक नसतात. आणि त्यानंतर अशा प्रकारे आता इथे अर्जुन हा तिच्याकडे अगदी चिडून चिडून मध्ये मध्ये बघत असतो, मात्र सगळ्यांचा मान राखण्यासाठी मुद्दामच हसत देखील असतो. आणि अशा प्रकारे आता इथे सायली आणि अर्जुनचं अधिक मासाचं वाण पूर्ण झालं असं कुसुम जाहीर करते. आणि मग त्यानंतर ती म्हणते की मी आता निघते. त्याच वेळेला आता कल्पना म्हणते की हो, असं कसं, तुम्हाला जेवल्याशिवाय कसं जाऊन देईन, तुम्ही एवढे छान आलात, दोघांचाही छान साग्रसंगीत कार्यक्रम पार पाडलात आणि असं कसं जाऊन देईन. त्यावेळेला आता लगेचच पुढे पूर्णाजी म्हणते की वा ग कल्पना वा, मग अशी काही माणसं उपाशीपोटी गेली, त्यांचं तुला काही वाटलं नाही, त्यांना तर तू आग्रह नाही केलास, पण आता यांना मात्र बरा आग्रह करतेस. त्यावेळेला आता इथे लगेच कल्पना म्हणते की ते जेवून नाही गेले, रविराज भाऊजींचं आदारातिथ्य नीट होऊ शकलं नाही याचं मलाही वाईट वाटतंय, पण आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये, आज जी गोष्ट झाली ती टाळू तर शकत नाही, पण नक्कीच मी त्यांना पुन्हा कधीतरी बोलवणार आहे असं ती म्हणत असते. त्याच वेळेला मग आता इथे कुसुम म्हणत असते की नको, मला काही जेवायला नको, लेकीच्या माहेरी जेवत नसतात, असं सगळं आता इथे ती म्हणत असते. आणि त्यानंतर ती निघताना म्हणते की 1 मिनिट थांबा, मला जरा बोलायचं आहे. बरं कुसुम, ते तुम्ही हे सगळं केलं आणि इतकं महाग महागडं गिफ्ट आणलं, या एवढ्या साजूक तुपातले अनारसे केलेत, हा खर्च कसा काय केला तो एवढा तुम्ही, तुम्हाला झेपला बरा. तेव्हा आता कल्पना म्हणते की अगं अस्मिता, तू काय बोलतेस, तुला कळतंय का कुठे काय बोलावं ते, खरंच अजून अक्कल नाही तुला. तेव्हा अस्मिता म्हणते की नाही, मला खरं खरं सांगू दे काय झालं ते. त्यावेळेला आता इथे अशा प्रकारे आळ अस्मिताने लावलेला असतो की हा सगळा खर्च आहे तो आपण सुभेदारांकडूनच दिलेला आहे आणि त्यांनी दाखवलंय असं की तिने केलंय ते. तर आता पुढील भागात आपण पाहणार आहोत, सायली म्हणत असते की नाही, माझी कुसुमताई असं कधीच करू शकत नाही. तेव्हा कुसुमताई देखील सांगत असते की हो, मी मधुभाऊंची शपथ घेऊन सांगते, हा सगळा खर्च मीच केलेला आहे. आणि अशा प्रकारे अस्मिताचं बोलणं ती बंद करून टाकते. असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.